स्नेहा, अगं 4 दिवस झाले तुला इकडे येऊन. अजून किती दिवस राहणार आहे इकडं? मी तुला न्यायला आलो. चल. मला नाही यायचं त्या घरात. आणि तुला बायको हवी असेल ना तर या म्हातारीला घराबाहेर काढा दे, तेव्हाच मी येईन. स्नेहा, माझी आई येते आणि या वयात तिला कुठं बाहेर काढू मी? माझ्याशिवाय तिला कोण आहे? ते काही मला माहित नाही. आणि तिचं ती करेल की. तिचे हातपाय मोडलेत का? स्नेहा, नीट बोल जरा. माझी आई येते. माझ्याच घरात येऊन माझ्या पोरीवर आवाज चढवायचा नाही. अला का माझ्या समोर एवढा बोलतोय तू? घरी तर मारतच असशील तुमच्या तिकडे. आप्पा, लग्न झाल्यापासून आजपर्यंत कधी स्नेहावर हात उचलला नाही. हवं तर विचारा तिला. हा ना, तू उचलून तरी बघ बरं. तुझा हात काढून दुसऱ्या हातात देईन. आप्पा, मी तुमच्याशी नीट बोलतोय. तुम्ही पण माझ्याशी नीट बोलावं असं मला वाटतं. जावई आहे मी तुमचा. अरे कसला जावाय तू? अरे नवळ भिकारी आहे तू. तुझ्या सोबत लग्न करूनच माझ्या पोरीला पाश्चाताप झालाय. आप्पा, मी नात्याचा आणि वयाचा मान राखतोय. नाहीतर काय करशील? माझ्या पप्पांना काही बोलायचं नाही, आधीच सांगून ठेवते. आप्पाला एवढंस बोललं तर लय झोपलं ग तुला? आणि तू माझ्या आईला एवढं घालून पाडून बोलती, शिव्या घालती, मारायला धावती, तरी ती सगळं सहन करते का? अगं, माझा बाप गेला तेव्हा तिनं एकटीनं संसार उभा केला. तिला वाटतं आपल्या लेकाचं चांगलं व्हावं म्हणून ती सहन करते सगळं. नाहीतर माझी आई सुद्धा स्वाभिमानी आहे, कळलं का? स्वाभिमानाच्या गोष्टी तू करूच नको. माहितीये किती स्वाभिमानी आहे तू. अरे 2 वर्ष झाली लग्नाला. माझ्या पोरीला कुठे फिरायला नेलंय का तू? हा, काही एक दागिना केलाय स्वाभिमानी म्हण? अरे डारगळ्याचा आवई. अहो, संसाराचा गाडा मी एकटा ओढतोय. तुमची पोरगी ना दिवस रात्र मोबाईल घेऊन उत्तानी पडलेली असती. सकाळी 10 वाजता उठती. आपण शेतकरी आहे, सकाळी उठून रानात कामाला गेलं पाहिजे. आत्ता कष्ट नाही केले ना तर पुढं लेकरं बाळ कशी सुखी होतील लो? दोघांनी मिळून संसार केला ना तर सुखाचा संसार होतो. आधी ह्या म्हातारीला घराबाहेर काढ, मग आपल्या संसाराचं काय करायचंय ना ते बघू आपण. मी तुला एकदा सांगितलंय, माझी आई कुठं जाणार नाही. मग मी पण त्या घरात राहायला येणार नाही. मग ऐक, घटस्फोट घे आणि राहा कायमची इकडं. घटस्फोटाच्या गोष्टी कोणाला करतो रे? माझी पोरगी मला काही जड झालेली नाही. तुला द्यायचा ना घटस्फोट? आत्ताच्या आत्ता देऊन टाक. चल. आप्पा, तुम्हीच तुमच्या पोरीला बिघडून ठेवलंय. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या या वागण्यामुळे ना एका घरादाराचं वाटोळं होतंय. उठ उठ बरं इथून आणि चालले बाहेर. थोबाड फोडीन तुझा इथं. थोबाड फोडीन? फोडा ना. तुम्ही थोबाड फोडल्याशिवाय ना मी पण इथून जात नसतो आता. योगेश, चल चल इथून. आपण काही इथं भांडण करायला आलोय का? आपण आपली लेक न्यायला आलो होतो. लायकीच नाही यांची. लायकी कोणाची काढतो भाडखाव? आप्पा, नीट बोलायचा, नाहीतर मी विसरून जाईल तुम्ही माझे सासरे आहेत म्हणून. चल नाही की तू. चल हो बाहेर माझ्या घराच्या. योगेश, चल चल इथून. मला नको सूद. तू बिन बायकोचा राहा. तसंही हिला काही बोललं तर विहिरीत पडायला जाते. हिला काही लागलं तर आपण कुठं बघायचं? मला नको सून. चला चला निघा आणि परत थोबाडवर करून येऊ नका इकडं. स्नेहा, आपल्या संसाराची खूप स्वप्न बघितली होती. कष्ट करून एखादं छोटं मोठं घर बांधील म्हटलं. रस्त्यावरून एखादी 4 चाकी चालली ना, तिच्याकडे बघत बसायची. तेव्हा खूप वाईट वाटायचं. म्हटलं मेहनत करून दिवाळीत गाडी घेतली असती. मेहनतीनं माणूस मरत नाही ग, त्याच्या अंगालाच लागतं. आता सगळं संपलं. सासरे बुवा, खूप मेहनतीतून संसार उभा करतो आम्ही. पण हिच्यासारखी मुलगी आणि तुमच्यासारखा सासरा असेल ना तर एखाद्याच्या आयुष्याचं वाटोळं होतं. अहो, नसल जमत तुमच्या पोरीला संसार तर कशाला लग्न लावून देता? चला.
अगं तू कशाला रडती? बेअक्कल माणसं आहे ती. कष्टानं कमावलं होतं, पण आज सगळं मातीत गेलं. वाटलं होतं आयुष्यभर कष्ट केले, लेकराचा संसार खुलताना बघावा, पण आज आता जरूर काय उपयोग आहे? साधी माणुसकी सुद्धा नाही त्यांना. जावायवर हात उचलला, शिव्या दिल्या. काय लायकी आहे त्यांची? आता अख्ख्या गावात झालं असेल, योग्याच्या सासऱ्याने योग्याला शिव्या घातल्या. गरिबीतून दिवस काढले, कधी उपाशी तर कधी एक वेळ जेवण करून दिवस काढले, पण पण कोणाचे दोन शब्द कधी ऐकून नाही घेतले. आणि आज अगं तूच अशी खचून गेल्यावर मी कोणाच्या तोंडाकडे बघायचं? पुरुषाला लय सहन करावं लागतं, आईची काळजी घ्यावी लागते, बायकोचं मन राखावं लागतं. दिवसभर तिकडं काम करायचं, परत आल्यावर शेती बघायची. पै साचून आम्ही घरदार बांधतो, आणि त्याच्यात अशी बायको भेटली तर समाज हसतो, म्हणतो साधी बायको सुद्धा त्याला सांभाळता आली नाही. माझ्या बाळाला जन्मापासूनच लय त्रास झाला. लहान असताना बाप गेला, आणि आता लय नको विचार करू. जाऊ दे, मरू देली. चल आपलं जेवण घेऊ. चल. वहिनी, 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 अगं भूक लागली आहे मला, आण ना लवकर जेवण. वहिनी, कसलं भारी आहे बापरे. काय मॅडम, दिवसभर मोबाईल बघत बसती, काय भूक बीक लागते का नाही? काय या मोबाईलनीच पोट भरते तुझं? अहो थांबा जरा, मी नंतर जेवे. हे बघा कसला भारी व्हिडिओ आहे. राहू द्या व्हिडिओ, ते सगळं नंतर, आधी जेवून घे. मी भरवतो माझ्या हाताने. ठीक आहे. तुझ्या आवडीची कढी. वा वा वा. मस्त बनली बर का. अजून भरवा. अगं वहिनी, किती वेळची हाक देते मी तुला? हा, तुला आवाज येत नाही का? ताई, काय झालं? काय झालं? अगं किती वेळची हाक मारतीये तुला? मला किती भूक लागली तुला माहितीये का? हा, बेडरूम मध्ये जेवण घेऊन ये म्हणून आवाज देत होती तुला, आणि तू कानात हेडफोन घालून मोबाईल बघत बसलीस का? ताई, हे काही तुमचं घर नाहीये, आणि मला ओरडण्याचा हक्क तुम्हाला नाही. तुम्हाला जर जेवायचंच असेल तर किचन मध्ये येऊन जेवायचं. तुम्हाला बेडरूम मध्ये ताट द्यायला मी मोकळी नाहीये. म्हणजे आता तू मला उलट उत्तर देणार आहेस का? काय झालं स्नेहा? अहो ही वहिनी मला बेडरूम मध्ये जेवण सुद्धा आणून देत नाही, नुसते मोबाईल बघत बसते. पार लाडावून ठेवले तुम्ही हिला. अगं पण त्या सुनबाईला कशाला बोलती? तिला दिवसभर घरातली कामं असतात, तुला तुझ्या हाताने घेऊन खाता येत नाही का? पप्पा, तुम्ही असं बोलताय?
अगं म्हणजे निदान तुझं जेवण तरी तू तुझ्या हाताने घेऊन खात जा, असं मला म्हणायचं होतं. बरं सुनबाई, हो. मी आता जनावरांना पाणी दाखवून येतो बरं का. बाबा तुम्ही जेवून घ्या, मी जनावरांना पाणी दाखवते. अगं नको, किती कामं करशील तू बी. येतो मी पाणी दाखवून. ठीक. बाप पण बदलला आता माझा. ताई एक सांगू, आपलं खरं घर हे सासरच असतं. नवरा आपला मित्र आणि बाप असतो आणि सासरे आपल्याला आजोबांसारखं जीव लावतात. 2 दिवसाच्या वर आपण माहेरी नाही राहू शकत आणि ते कोणाला जमत पण नाही. त्यामुळे तुम्ही आता तुमच्या घरी जा, सासरी, आणि सुखाचा संसार करा. अगं बाई स्नेहा, बरं झालं आलीस तू. अगं आपल्या घराशिवाय घराला घर पण नाही आणि या घराची मालकीणीस तू. तुला सगळं सांभाळायचंय बघ. आली काही? मला वाटलं घटस्फोटाचे पेपर घेऊन येईन. कशाला रे पोरीला टोचून बोलतोस? होतात माणसाकडून चुका. चांगली माणसं ओळखायला चुकले मी. सासूबाई, ह्यावेळी पदरात घ्या. आई आई म्हणायचं. तुला आई नाही ना, मग मी पण तुझ्या आई सारखीच आहे बघ. आणि आई कधी लेकराला परक नाही करत. संसाराची दोन्ही चाकं मजबूत असती ना की संसार टिकतो. हो चुकलं माझं, आता नाही असं करणार. चल 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 आत चल. किती कचरा झाला या मोबाईल मध्ये, सारखं स्टोरेज फुल होत. माझ्या सेल्फी मध्ये ही मुलगी कोण आहे? मी तर कधी मुलीसोबत फोटो नाही काढला. रवी, हा फोटो बघ बरं जरा, कुठल्या मुलीचा आहे? आता मला काय माहिती तू कुठल्या पोरीला भेटलाय ते, आणि तुला आधीच सांगितलं होतं ना पोरींच्या नादी नको लागू म्हणून. हे गप्पे, अरे मी नव्हतो कोणाला भेटायला गेलो. मग त्या फोटोत काय भूत आहे का? मलाच आठवणार आहे. हा फोटो 3 जुलैचा आहे. त्या दिवशी मी नेमकं कुठं होतो मला लक्षात नाही येते. आठव तसं आहे, पण तू दिवसभर काय कांड करतो ना, तुझंच तुला माहिती. बरं चल येतो मी. 1 मिनिट, फोटो परत दाखव बरं मला. अरे हा तर जंगलाचा रोड आहे, आणि तू तिकडे कशा गेला तार फाडायला? तिकडं कोणी जात नाही. बरं झालं तू संध्याकाळी नाही गेला बरं का, कारण 7 नंतर तिकडं कोणी जातच नाही. का? अरे तू काय वेड आहे काय? गावात काय नवीन आलाय काय? अरे बाबा तिकडे भूताचे आवाज येतात. मी तर तिकडे जाणार नाही बाबा, माझा मनुष्यगण आहे. मग अरे मनुष्यगणवाल्यांना ते भूत झपाटतं, म्हणून मी जात नाही. तर चल येतो मी. हा आई, हा या फोटोतल्या मुलीला ओळखते का ग तू? बघ बरं जरा. बघू, चेहरा काय स्पष्ट दिसत नाही रे. तुझी नवीन मैत्रिणी की काय? घरी घेऊन ये की एकदा, नाहीतरी यावर्षी तुझं लग्न करायचंय. अरे इथं ती कोण आहे ते मला समजाना अजून, आणि तुझं वेगळंच काहीतरी चाललंय. रवी म्हणत होता हा जो रस्ता आहे ना तिकडचा डोंगरकडाच आहे, तिकडे जाऊन बघतो. अरे बापरे, एकटं नको जाऊ, त्या रवीला पण घेऊन जा बरोबर. मी असं करते, लिंबू मिरची देते तुझ्या बरोबर, नाहीतर आपल्या देवाचा अंगारा देते, म्हणजे तुला काही बुद्धबुत लागायचं नाही. तुझं बी ना काहीतरीच अंधश्रद्धा असतात. बाई अजून कसा आला नाही योगेश? 7 वाजून गेलेत, त्याचा फोन पण लागत नाहीये. रवीला फोन करते. हॅलो रवी. हा बोला ना काकू.
अरे योगेश आहे का तुझ्या बरोबर? नाही का हो, काय झालं? नाही. अरे तो त्या डोंगराकडच्या रोडच्या तिकडे गेलाय रे. काय? बरं मी बघतो. हा बरं बघा, लवकर बघ. हा. योगेश, ए योगेश, आईला कुठं गेलाय काय माहिती. योगेश. रव्या, ए योग्या, अरे मी घाबरलो ना, इथं बरं माही फाटली. कुठे गेलता? एवढं काय झालं घाबरायला? ए रव्या, आज काय करतो येड्यावानी? मला मुक्ती हवीये. रव्या, मी रवी नाहीये, मी स्नेह आहे. मी रवीला झपाटलेलो आहे. किती दिवस झाले मी मनुष्यगण शोधत होते. आज मला तो भेटलाय. 1 वर्ष झाले मी तरफडतीये. इथं माझं ऐकून घ्यायला कुणीच नव्हतं. तू रवीला सोड, तुझं आम्ही सगळं ऐकून घेतो. राम 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 रव्या, पळू नको, थांब. सांग काय झालं होतं, आम्ही सगळं ऐकून घेतो. संध्याकाळची वेळ होती. मी डोंगरावरच्या मंदिरातून खाली येत होते. इथे एक लाईटाचा खांब होता. तो अचानक बंद पडला. असेच पावसाळ्याचे दिवस होते. जुलै महिना. रस्त्यात सगळा चिखल झाला होता. दबकत दबकत येत होते. इथं या झाडाखाली 2 गावगुंड दारू पीत बसली होती. ती खूप नशेत होती. अजिबात त्यांना होश नव्हता. ते अचानक माझ्या समोर आले. माझ्या अंगाला हात लावू लागले. माझी वाट सोडा, माझी वाट सोडा, अशा विनवण्या मी त्यांना करत राहिली. त्यातील एकाने माझ्यावर जोर जबरदस्ती करायला सुरुवात केली. दुसरा हसत होता. मी वाट सोडा, वाट सोडा असं म्हणून विनवण्या करतच राहिले. पण त्या नराधमांनी माझी एक ऐकली नाही. भोकेले होते ते. त्या दोघांनी मला या जंगलात फरफटत आणलं आणि त्यांना जे करायचं होतं तेच केलं. माझं शरीर कुणाला सापडू नये म्हणून त्या दोघांनी माझ्या अंगावर दारू ओतली. दारू ओतून पेटवून दिलं मला. संध्याकाळच्या वेळी इथे कुणीच येत नाही, कारण आजही माझी किंकाळी इथे ऐकू येते. पण आज तुम्ही आलात. साहेब, मला मुक्त करा, मुक्त करा मला. मी अजूनही जळत आहे. या त्रासात जळत आहे मी. मला मुक्त करा साहेब, मुक्त करा, मुक्त करा. रव्या, तिथं चल.
हे ईश्वरा, स्नेहाच्या आत्म्याला शांती दे आणि यापुढे तिला परत कधीही बाईचा जन्म देऊ नकोस. जन्म द्यायचाच असेल तर झाशीच्या राणीसारखा शूरवीर स्त्रीचा दे. ओम शांती.